अंडा मसाला खायला तर सगळ्यांनाच आवडतो, मग तो हॉटेलमधला असो किंवा घरी बनवलेला असो। आज आपण इथे अगदी हॉटेलसारखा दाटसर कमी साहित्यात कमी मसाल्यामध्ये हा अंडा मसाला बनवणार आहोत। हे टेक्स्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की कमी साहित्यात सुद्धा अगदी हॉटेलसारखा अंडा मसाला बनवून तयार होतो आणि टेस्ट म्हणसाल तर खरंच अप्रतिम आहे बरं का। चला तर मग ह्या अंडा मसाला रेसिपीला सुरू करूया। त्यासाठी आपल्याला 7 ते 8 अंडी घ्यायची आहेत। अगदी मीडियम गॅसवरती 10 ते 15 मिनटं हे अंडी उकडून घ्यायची आहेत। उकडल्यानंतर थंड झाल्यावर त्याची साल काढायची आणि अंड्याला उभ्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अंडी कट करताना आपण यातली 7 अंडी कट करून घेणार आहोत आणि 8वा अंडा आहे ना ते आपण असंच ठेवणार आहोत। याचा वापर पुढे भाजीत आपण कसं करणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यामुळे टेक्स्चर काय होते ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। तोपर्यंत मसाला बनवू। मसाला अगदी साधा सोपा बनवायचा आहे। खडे मसाले कुठलेही वापरायचे नाहीत। अर्धी वाटी सुकं खोबरं, थोडेसे अद्रक घेतलेले आहे, साधारण 2-3 तुकडे, इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा एवढे जिरे, 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 मूठ एवढी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर घेताना देठासकट घ्या म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो। आता आपल्याला हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे। ह्याच मसाल्यामुळे ना आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आणि खरंच याची चव सुद्धा खरंच अप्रतिम येते। आता इथे कुठलेही मसाले वापरले नाहीये, पण जर तुम्हाला इथे भाजलेला कांदा वापरायचा असेल तर तुम्ही भाजून वापरू शकता, पण आपण इथे कांदा भाजून वापरणार नाही तर त्याचा वापर पुढे कसा करणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी थोडंसं पाणी घालायचं, मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं। अगदी आपल्याला जसं हवं आहे तसं याचं टेक्स्चर झालं पाहिजे एवढं छान असं बारीक फिरवून घ्या। आता मी तुम्हाला इथे टेक्स्चर दाखवते की हा मसाला एवढा आपल्याला छान असा बारीक करून घ्यायचा आहे। आता चला मसाल्याची म्हणजेच पुढच्या भाजीची तयारी करूया। त्यासाठी आपल्याला कढई गरम करायला ठेवायची। कढईमध्ये पळीने इथे 2 पळी एवढे तेल घालायचे आहे। चमचे म्हणसाल तर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे एवढे। आता माझ्यासारखं कोण कोण तेल ओतण्यासाठी पळीचा वापर करतात ते सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा। आता इथे मोठ्या आकाराचा कट अगदी बारीक चॉप केलेला कांदा हवा आहे। आकार एकदम चॉप करून घ्या, मोठा ठेवू नका आणि हा आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे। आता कांदा आपल्याला एवढा भाजायचा आहे की त्याचा पूर्ण कलर लालसर झाला पाहिजे एवढा आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। अगदी मी इथे तुम्हाला दाखवत आहे ना असा आपला कांदा झाला पाहिजे। आता याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घातलेला आहे। ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टोमॅटो घालायचं नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण मी इथे फक्त थोडासा फ्लेवर चेंज करण्यासाठी इथे अर्धा टोमॅटो घातलेला आहे। याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। मिठामुळे टोमॅटो पटकन शिजलं जातं आणि मॅश होतं, त्याच्यामुळे थोडासा मिठाचा वापर केला। झाकण ठेवून अगदी आपल्याला 2 ते 3 मिनटं ही टोमॅटो छान असा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता इथे झाकण काढून तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान मऊ झालेला आहे। मिक्सरला बारीक केलेला मसाला त्याच्यामध्ये घालायचा आणि पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात राहू द्या, आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, पण पाणी घालण्याआधी काही पावडर मसाले घालणार आहोत। तर इथे मी काय केलं तर मिक्सरचं जो भांडं होतं ना अगदी त्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि फिरवून त्याच्यामध्ये घातलं। अर्धा चमचा हळदी पावडर घातली। हळदीचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। बरोबर इथे सोलापुरी काळा मसाला आहे तो 2 चमचे याच्यामध्ये घातलेला आहे आणि काश्मीरी बेडगी मिरची पावडर जी आहे ना ती कलरसाठी वापरलेली आहे, ती सुद्धा 2 चमचे एवढीच वापरलेली आहे। बरोबर गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे। याच्या व्यतिरिक्त मी जास्त मसाल्यांचा वापर सुद्धा केलेला नाही। आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। साधारण 2 चमचे एवढं मीठ घातलेलं आहे आणि मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे। मिक्स केल्यानंतर तुम्ही मसाल्याचे टेक्स्चर पाहू शकता। अजून आपल्याला इथे मसाला शिजायचा आहे तरी सुद्धा याचे टेक्स्चर खरंच खूप छान आलेलं आहे। झाकण ठेवून 2-3 मिनटं शिजून द्यायचं। 2-3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता याला तेल सुटलेलं आहे, मसाला सुद्धा छान असा परतलेला आहे। तरी सुद्धा आपल्याला हा मसाला आणखी आपल्याला थोड्या वेळ छान असा परतून घ्यायचा आहे। पण लक्षात राहू द्या मसाला परतत असताना झाकण जरी ठेवले तर अधूनमधून झाकण काढून हा आपल्याला मसाला हलवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या कढईला खाली चिटकून बसणार नाही। आता इथे झाकण ठेवणार आहोत आणि आणखी 2 मिनिटं छान असा मसाला शिजू देणार आहोत। 2 मिनिटांनंतर झाकण काढू। मसाला परफेक्ट असा शिजलेला आहे। व्यवस्थित आपल्याला हा मसाला हलवून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित चारी बाजूने हलवून झाल्यानंतर गॅस फुल करायचा आणि गरम केलेलं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। आता पाण्याचे प्रमाण सुद्धा अगदी कमीच राहू द्या, म्हणजे आपल्याला इथे मसाला अंडा बनवायचा आहे, आपल्याला रस्सा बनवायचा नाहीये, त्याच्यामुळे इथे पाण्याचे प्रमाण सुद्धा थोडीच राहू द्या। इथे साधारण 1 ते 1.5 ग्लास एवढं मी याच्यामध्ये गरम उकळलेलं पाणी घातलं। यामुळे काय होतं आपल्या भाजीला तरी जी असते ना ती छान येते। आणि आता ह्याला उकळी येऊ द्यायची आहे।
हलकी हलकी उकळी यायला सुरू झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक एक करून जी आपण अंडी कट करून ठेवलेली होती ना, ती आपल्याला याच्यात सगळी घालून घ्यायची आहेत. आता इथे अंडी घातल्यानंतर ना तुम्ही ह्या भाजीला हलवणार नाही, ही तुम्ही काळजी नक्की घ्या. कारण जर तुम्ही अंड्यांना हलवचाल तर त्याच्या आतला जो भाग असतो ना येलो कलरचा, तो बाहेर पडेल आणि त्यामुळे ना पूर्ण भाजी आपली बिघडू शकते. म्हणजेच भाजीचा कलर, टेक्स्चर चेंज होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही इथे अंडे न हलवता अगदी हलक्या हाताने तुम्ही असं करून पाहू शकता. आता इथे पाण्याचे प्रमाणसुद्धा परफेक्ट आहे. आपल्याला आता जसं एक अंडा मी ठेवला होता, सांगितलं होतं ना, जर तुम्हाला टेक्स्चर आणखी थोडं दाटसर हवं असेल तर जे अंडे बॉईल केलेले एक साईडला काढले होते ते छोट्या खिसणीने ह्याला खिसून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या भाजीला टेक्स्चर खूप छान येतं आणि फ्लेवरसुद्धा अगदी अंडा मसाला खाल्ल्याचा येतो. त्यासाठी तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करा. आता हे आपल्याला हलक्या हाताने वरच्या साईडने थोडं थोडं हलवून मिक्स करायचं आहे. आता ह्या भाजीला तरी तुम्ही म्हणसाल तर तरी येते, पण आपण याच्यामध्ये बल जे अंड्याचा होता ना येलो भाग, तो सुद्धा खिसून घातलेला आहे. त्याच्यामुळे थोडासा कलर चेंज होतो. झाकण ठेवून 3-4 मिनटं आपल्याला हे मीडियम किंवा बारीक गॅसवर शिजू द्यायचे आहे. त्यामुळे ना अंड्याचा फ्लेवर भाजीत आणि भाजीचा पूर्ण फ्लेवर अंड्यामध्ये नक्कीच येईल. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला परफेक्ट असा जसा बाहेर भेटतो तसा अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे. जर तुम्हाला आणखी दाटसर हवा असेल तर आणखी थोड्या वेळेला शिजू द्या. पण हा अंडा मसाला खायला ज्वारीची भाकरी असो किंवा बाजरीची भाकरी किंवा रोटी, चपाती कशावरही तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला राईसवर खायचं असेल तरीसुद्धा ही परफेक्ट आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर वरनं घालायची, गॅस बंद करायचा आणि गरमागरम ही अंडा मसाला तुम्ही सर्व करू शकता. आता हा अंडा मसाला तुम्ही किती वेळा तुम्ही मिस केला आहे पण बनवायचा राहून गेलेला आहे, तर आज तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि तुम्ही टेक्स्चरसुद्धा पाहू शकताय की अगदी हॉटेलसारखं दाटसर असं आहे. आता इथे अंडे खिसून घातल्यामुळं काय होतं ना, जी आपली ह्याचा रस्सा असतो ना हलकासा मसाला, त्याच्यामध्ये फ्लेवर खूप छान येतो. त्यामुळे ही टिप्स नक्की फॉलो करा. चला भेटूया नवीन